आजचा पहिला प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलात सायबर सेल कोणत्या प्रकारच्या गुन्ह्यांची चौकशी करते? ऑप्शन तुमच्या समोर आहेत, कमेंट करून उत्तर द्या. महाराष्ट्र पोलीस दलात सायबर सेल कोणत्या प्रकारच्या गुन्ह्यांची चौकशी करते? तर ऑप्शन क्रमांक 1, इंटरनेट व संगणकाशी संबंधित गुन्हे. प्रश्न क्रमांक 2, 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता? महत्त्वाचा प्रश्न आहे. घडामोडील प्रश्न आहे हा. 71व्या राष्ट्रीय चित्रपटात सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता आहे? तर श्यामची आई. ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर होईल. छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्र व डॅश डॅश या राज्यातील किल्ल्यांचा समावेश आहे. याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, तमिळनाडू. महाराष्ट्रातील 11 किल्ले व तमिळनाडूमधील 1 किल्ला असे 12 किल्ले युनेस्को यादीत समावेश आहेत. प्रश्न पुढचा पाहू. सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे लोहपुरुष ही उपाधी कोणत्या कार्यामुळे मिळाली? महत्त्वाचा प्रश्न आहे हा. भारताचे लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांना भारताचे लोहपुरुष ही उपाधी कोणत्या कार्यामुळे मिळाली? तर ऑप्शन क्रमांक 2, संस्थानांचे एकीकरणामुळे. लक्षात ठेवा, संस्थानाच्या एकीकरणामुळे त्यांना लोहपुरुष ही उपाधी मिळाली आहे. पुढचा प्रश्न पाहू. जिल्हा परिषद स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? कमेंट करून उत्तर सांगा. जिल्हा परिषद स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर राज्य विधिमंडळ. ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर होईल. मानवी शरीरातील कोणता अवयव इन्सुलिन तयार करतो? महत्त्वाचा प्रश्न आहे हा. सामान्य विज्ञानमधील मानवी शरीरातील कोणता अवयव इन्सुलिन तयार करतो? तर ऑप्शन क्रमांक 2, स्वादुपिंड. लक्षात ठेवा, स्वादुपिंड इन्सुलिन तयार करतो. प्रश्न 7 आहे. भारतात परकीय चलन राखीव व्यवस्थापनाची जबाबदारी कोणाकडे आहे? मोस्ट IMP आहे हा प्रश्न. भारतात परकीय चलन राखीव व्यवस्थेची जबाबदारी RBIकडे असते. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न 8, USB चे पूर्ण रूप काय आहे? USB चे पूर्ण रूप काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, युनिव्हर्सल सिरियल बस. पुढचे प्रश्न पाहू. संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्क म्हणून काढून टाकण्यासाठी कोणती घटना दुरुस्ती करण्यात आली? मोस्ट IMP प्रश्न आहे हा, नोट करून घ्या. संपत्तीचा हक्क मूलभूत हक्क म्हणून काढून टाकण्यासाठी कोणती घटना दुरुस्ती करण्यात आली? तर 44वी घटना दुरुस्ती. ऑप्शन क्रमांक 2 आपल्या याचं बरोबर उत्तर होईल. चलो दिल्लीची घोषणा कोणत्या नेत्याशी संबंधित आहे? इथे घोषणा दिली आहे चलो दिल्ली. ही घोषणा कोणी दिली आहे? तर सुभाषचंद्र बोस. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न 11 आहे. खालीलपैकी कोणाला भारतातील नागरिकत्वाचा अधिकाराचे नियमन करण्याचा अधिकार आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे हा. खालीलपैकी कोणाला भारतातील नागरिकत्वाचा अधिकाराचे नियमन करण्याचा अधिकार आहे? तर संसद. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न 12 आहे. क्लोरीन वायूचा वापर खालीलपैकी कशाच्या उत्पादनासाठी केला जातो? क्लोरीन वायूचा वापर कोणत्या उत्पादनासाठी केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3, ब्लिचिंग पावडर. ब्लिचिंग पावडर बनवण्यासाठी क्लोरीन वायूचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 13, भारताचा उत्तरेपासून दक्षिणपर्यंत किती विस्तार आहे? भारताचा उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत किती विस्तार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, 3214 किमी. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत 3214 किमीचा विस्तार आहे. पुढचा प्रश्न आहे.
भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक या पदाची तरतूद आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे राज्यघटनेमधील. याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, कलम 148. भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक या पदाची तरतूद कलम 148 मध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताची राजधानी कलकत्तावरून दिल्लीला कोणत्या वर्षी स्थानांतरित करण्यात आली? भारताची पहिली राजधानी कोलकाता होती, तेथून दिल्लीला हलवली आहे. ती कोणत्या वर्षी हलवली आहे, ती स्थानांतरित करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2, 1911. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात लांब आहे? कोणत्या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात लांब आहे? तर गुजरात या राज्याची. गुजरातला सर्वाधिक किनारपट्टी लाभली आहे. प्रश्न क्रमांक 17, 1857च्या क्रांतीचे चिन्ह काय होते? 1857च्या क्रांतीचे चिन्ह काय होते? तर कमळ आणि भाकरी. ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी ए नेशन इन मेकिंग हे पुस्तक कोणी लिहिले? अ नेशन इन मेकिंग हे पुस्तक कोणी लिहिले? तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी. ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचे प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे कोणती अनुसूची शपथ किंवा प्रतिज्ञापत्राशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेचे कोणती अनुसूची शपथ किंवा प्रतिज्ञापत्राशी संबंधित आहे? तर अनुसूची 3 ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20, लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती आहे? लोकसभेसाठी किमान वय किती पाहिजे? हा प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी आहे, तुम्ही कमेंट करून उत्तर द्या याचे. पुढचा प्रश्न पाहू, ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते? ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते? तर एडन. ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार प्राप्त करणारे भारतीय व्यक्ती कोण आहेत? पुरस्काराशी संबंधित प्रश्न आहे हा, IMP करून ठेवा. PYQ प्रश्न आहे हा. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार प्राप्त करणारे पहिली भारतीय व्यक्ती कोण? तर विनोबा भावे पहिले प्राप्तकर्ते आहेत रॅमन मॅग्सेसे पुरस्कार. प्रश्न क्रमांक 23, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक मॅंगनीज आढळते? सर्वाधिक मॅंगनीज महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर भंडारा. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर होईल. गोपाळ गणेश आगरकर कोणत्या साप्ताहिकाचे पहिले संपादक होते? गोपाळ गणेश आगरकर कोणत्या साप्ताहिकाचे पहिले संपादक होते? तर केसरी. ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, C60 कमांडो युनिट कोणत्या उद्देशासाठी स्थापन करण्यात आली? C60 कमांडो युनिट कोणत्या उद्देशासाठी स्थापन करण्यात आली? तर नक्षलविरुद्ध कारवाईसाठी. ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर होईल. नक्षलविरोधासाठी C60 कमांडो युनिट स्थापन करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलात ATS म्हणजे काय? महाराष्ट्र पोलीस दलात ATS म्हणजे काय? महत्त्वाचा प्रश्न आहे हा. ATS तर अँटी टेररिझम स्क्वॉड. ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 27, भारतातील पहिली रेल्वे गाडी कोणत्या वर्षी धावली? भारतातील पहिली रेल्वेगाडी 1853 साली धावली आहे, मुंबई ते ठाणे. नोट करून घ्या, IMP प्रश्न आहे.
पुढचा प्रश्न, गणपतीपुळे पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? गणपतीपुळे पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे रत्नागिरी जिल्ह्यात स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहू. ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कमेंट करून उत्तर द्या. ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? याचं बरोबर उत्तर होईल बुलढाणा. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न 30. महाराष्ट्र पोलीस दलातील QRTचा अर्थ काय? IMP प्रश्न आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील QRTचा अर्थ काय आहे? तर क्विक रिस्पॉन्स टीम. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न पाहू. मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या पर्वत रांगांमध्ये आहे? मोस्ट IMP प्रश्न, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे? तर सातपुडा. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वायूला लाफिंग गॅस असेही म्हणतात? लाफिंग गॅस असेही म्हणतात कोणत्या वायूला? तर नायट्रोजन ऑक्साईड. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 33. संगमरवरीचे रूपांतरित रूप कोणते आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. IMP प्रश्न नोट डाऊन करून घ्या. संगमरवरीचे रूपांतरित रूप कोणते आहे? तर चुनखडी. ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, कृष्णा नदीवर खालीलपैकी कोणते धरण बांधले आहे? कृष्णा नदीवर कोणते धरण बांधले आहे? याचं बरोबर उत्तर होईल. ऑप्शन क्रमांक 3 नागार्जुन. नागार्जुन धरण कृष्णा नदीवर बांधले आहे. प्रश्न क्रमांक 35. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्री यांची कर्तव्ये स्पष्ट केली आहेत? मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये स्पष्ट केली आहेत. तो कलम कोणता आहे? तर कलम 167 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न पाहू. पहिल्या पंचवार्षिक योजनेचे प्रतिमान काय होते? पहिल्या पंचवार्षिक योजनेचे प्रतिमान काय होते? तर हेरॉल्ड डोमर. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, अस्पृश्यांची कैफियत हा ग्रंथ कोणी लिहिला? अस्पृश्यांची कैफियत हा ग्रंथ कोणी लिहिला? तर महात्मा फुले. महत्त्वाचा प्रश्न आहे. PYQ प्रश्न. पुढचा प्रश्न आहे. संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात करण्यात आला आहे? कोणत्या अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याचा ठराव करण्यात आला आहे? तर लाहोर. ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे. तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रत्नागिरी. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे आणि लास्टचा प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही? चला कमेंट करून उत्तर द्या. होमवर्कसाठी प्रश्न आहे हा. गोदावरीची उपनदी नाही आहे हा प्रश्न. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब आणि लाईक करा आणि शेअर करा.